सगळ्यात महत्वाचं कोकण साहेब आधी म्हणले की आपल्याला बाबासाहेबांची जयंती शिक्षणाकडे घेऊन जाईल आणि प्रत्येक विहारामध्ये पुस्तकं असली पाहिजेत आणि तिथं विद्यार्थी अभ्यास केले पाहिजे. माझं एक म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की त्याच वेळी हे मुद्दे उपस्थित होतात, परंतु 365 दिवस हे मुद्दे उपस्थित होत नाही. राहिला विषय काय बाजूला राहिला विषय, एक अभियान राबवू आपण. शिक्षण हा विषय आलाय त्यामुळे मी सांगतो की आमच्या जेवढ्या दलित वस्त्या आहेत, ह्या दलित वस्त्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण सगळ्यात जास्त. एक मटका सर्रास चालतोय, त्यामुळे लोकांचं नुकसान होतं. वेश्या व्यवसायाचं प्रमाण अंबाजोगाईमध्ये भरपूर वाढलंय. 2 नंबरचे अवैध धंदे हे सर्रास वाढल्यामुळं जे नवयुवक आहेत, आताची नवी पिढी होणार आहे, ते शिक्षणाकडे कमी आणि ह्या व्यवसायाकडे जास्त वळत चालले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस प्रशासन असेल किंवा संपूर्ण प्रशासन आहे, त्यांनी याच्यात इंटरेस्ट घेऊन हे सगळे अवैध धंदे हे याला रोख लावून दलित वस्त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती कशी चालना मिळेल आणि तिथलं व्यसनाधीनतेचं प्रमाण कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करून न्याय व समानतेच्या गोष्टी करा. जय भीम.